बिझनेस प्रायव्हेट डिटेक्टिव्ह आणि आजची जी पत्रकार परिषद मी घेतलेली आहे ती मी आरोपमुक्त झाल्या मला CDR प्रकरणामध्ये मला अडकवलं होतं आणि त्याच्यातून मला दोषमुक्त करण्यात आलेलं आहे ठाणे न्यायालयाकडनं. म्हणून मी पत्रकार परिषद घेऊन हा आनंद साजरा करत आहे. कशा प्रकारच्या प्रकरणात आपल्याला अटकवलं? CDR प्रकरणात. किती दिवस आपण कोणत्या मी 40 दिवस जेलमध्ये होते ठाणा कारागृहात. तुमचा तिकडचा प्रवास कसा होता? तुम्हाला काय एक्सपिरियन्स आले तिथे? दोन्ही प्रकारचे आलेत, चांगलेही आलेत वाईट आलेत, पण चांगले जास्त आले कारण मला खूप रिस्पेक्टफुली वागवलं गेलं. माझा व्यवसाय माझं काम हे सगळं बघून त्यांना खूप म्हणजे असं बरं वाटलं की खूप चांगलं कार्य मी करते. तुम्हाला तिथून काय प्रेशर वगैरे टाकण्यात आलं पोलिसांकडून? नाही प्रेशर म्हणजे हेच तुम्ही कोणाची कामं करता काय करता हे विचारणा करण्यात आली, पण त्यांना कळलं की ह्या काही ओपन होणार नाही आहेत. मग खूप असं काही त्रास दिला नाही. तुमचे लायसन वगैरे असं काय परवाना वगैरे डिटेक्टिव्हचं आपल्याकडे लायसन नाही. काय मिळत नाही? कारण काय ते? कारण काय सरकार देत कारण काय ते आता सरकारला माहिती ना कारण मागणी करणार मागणी करणार कधी करणार? म्हणजे मी मुख्यमंत्र्यांची वगैरे अपॉइंटमेंट मागते, मला अजून मिळालेली नाही आहे. त्याच्यानंतर दिल्लीला मी पंतप्रधान साहेबांना भेटणार आहे, गृहमंत्र्यांना भेटणार आहे. पण डिटेक्टिव्हला लायसन मिळणं आजच्या काळाची गरज आहे, म्हणून माझी नक्कीच तुम्हाला किती वर्ष विनंती. झाली व्यवसाय? 40 वर्ष. तुम्ही आतापर्यंत मागणी का नाही केली लायसनची? वेळच नव्हता. इतकी कामाच्या व्यापात करते मी आज 80,000च्या वर केसेस केलेले आहेत, त्यामुळे मला वेळ माझ्यासाठीही नसतो. तुमची निर्दोष मुक्तता झालेली आहे, 40 दिवस तुमचे वाया गेलेले आहेत, त्या संदर्भात काही भरपाई वगैरे मागणार आहात का? काय करायचं भांडण वाद करून? त्यांना समाधान मिळालं, त्यांनाही त्या बाबतीत प्रसिद्धी मिळाली, त्यामुळे मी काहीच करणार नाही. आणि जे करणार आहे ते सध्या तरी ओपन नाही होणार. गुप्तहेर आहे आणि तुमची कामाची पद्धत कशी असते ती थोडक्यामध्ये? ओपन नाही करणार. थोडक्यात. थोडक्यात म्हणजे पाठलाग असतो माहिती काढण्यासाठी. त्याच्यानंतर एखाद्याच्या आयुष्यामध्ये आपण मैत्रीपूर्व जाणं, त्याची माहिती काढणं, त्याला बोलतं करणं, ह्या गोष्टी असतात. बरेच प्रकार असतात. कशा प्रकारे तुमच्याकडे केस येतात? मुलामुलींची कॉलेजला जाणाऱ्या माहिती काढणं, लग्न ठरतं तेव्हा लग्नाच्या संदर्भातली माहिती, लग्नानंतर काही प्रॉब्लेम्स होतात, कंपन्यांमध्ये काही फ्रॉड केसेस होतात, डुप्लिकेट माल तयार होतो त्याची माहिती काढणं, इलेक्शनच्या काळामध्ये पॉलिटिशियन्स लोकांना तिकिटाच्या बाबतीत म्हणा पक्ष बदल असतो. त्याच्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये काही कामं असतात की ज्यांना संशय असतो एकमेकांबद्दल, शूटिंगच्या नावाखाली कोण कुठे जातं किंवा प्रोड्युसर काही आपल्याशी हे करतो का, त्या बाबतीतली माहिती काढणं. कोणी फसवणारे असतात या लाईनमध्ये, त्याची माहिती घेण्यासाठी तुमची काय संघटनावर युनियन आहे तुमची का? दिल्लीला आहे. किती लोक आहेत? नाही आहेत, बरेच लोक त्याचे मेंबर आहेत. पण जेव्हा हे प्रकरण झालं तेव्हा काहीच त्यासाठी प्रयत्न केले गेले नव्हते, त्यामुळे हे नाही. पण आता आम्ही मुंबईत संघटना करण्याचा मुंबईत किती लोक प्रयत्न असतील डिटेक्टिव्ह मुंबईत? मुंबईत 300च्या वर आहेत. पहिली जी गावडेंनी डिटेक्टिव्ह संस्था सुरू केली काहीतरी मला वाटतं बऱ्याच वर्षापूर्वी आणि मग त्याच्यानंतर बरेच आर्मीचे किंवा पोलीस डिपार्टमेंटचे रिटायर लोक करत होते. पण ज्यावेळेला मी या क्षेत्रात आले तेव्हा कोणी ॲडही घेत नव्हते डिटेक्टिव्ह म्हणून. पण मी एक केस केली एका रिपोर्टरची आणि त्याने माझा पहिला इंटरव्ह्यू दिला. तो इंटरव्ह्यू दिल्यानंतर दिल्लीला माझा DDवरती ह्याचा इंटरव्ह्यू झाला मेट्रोवरती. आणि मग त्याच्यानंतर माझे 2 रूम त्यांची पत्राने भरली गेली. मग बरेच मला म्हणजे मग मुलाखती वगैरे माझ्या आल्या अनेक पेपरमध्ये अनेक भाषांमध्ये, आणि मग मला कधी ॲड करायची गरज पडली. म्हणजे नवीन उदयाला येणार आहे जे